माईंना सांगूया आणि मग जाऊया. आलंच अरे तुम्ही आत का आला? सगळेजण अजून खेळतायत ना. माई आम्ही खरंच खूप खेळलो, निघतो आता. इतक्यात? हो. माई तसंही आमचं काय आता वय नाही राहिलं धुळवट खेळायचं. आता रंग खेळायला कुठं आले वयाचं बंधन? काय रंजू? हो बरोबर आहे माहिती तुमचं. अहो नाही, खरंच खूप खेळलो आम्ही, अगदी मनसोक्त. खरं सांगायचं तर इतक्या वर्षानंतर अशी मजा केली आम्ही. खरं. आणि अरेंजमेंट खूप छान केली होती तू. अहो हे सगळं मनवाने अरेंज केलंय. आमच्या घरात तर कित्येक वर्ष असं काहीच झालं नव्हतं. आणि राजवीरला तर रंग खेळायला आवडायचे नाही. आज कित्येक वर्षांनी त्याच्या अंगाला रंग लागलाय. खरं सांगू का, मनवा या घरात आली आणि या घराला घर पण आलं. राजवीर मनवाच्या लग्नापासून या घराचं चित्रच बदललंय आणि ह्या सगळ्याचं श्रेय मनवाला आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवणाची तयारी करते. रंजू अगं कुठे निघालीस? पाहुण्यांसाठी जेवायची तयारी नको का करायला? हो हो, बघ बघ लवकर. तुम्ही माझ्या खोलीत फ्रेश व्हा. नाही, आम्ही जेवायला नाही थांबू शकत. का? नाही खरंच माई, नायगाव मध्ये परत जायला लागेल आम्हाला, कारण तिथेही 1-2 ठिकाणी जायचंय. सगळे वाट बघत असतील. अहो पण आलाच आहात ना, जेवूनच जा. अहो माई नाही, खरंच आम्हाला सुद्धा आवडलं असतं थांबायला, पण जावं लागेल. सॉरी. बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळी मात्र जेवल्याशिवाय पाठवणार नाही. आणि आम्ही सुद्धा नाही जाणार जेवल्याशिवाय. बरं माई, येऊ का आता? हो नमस्कार. नमस्कार. काळजी घ्या. अच्छा. झालं मनासारखं? नाही, असं काय करताय? एवढा वेळ खेळलात ना रंग? तुम्ही किती लवकर बोलवून घेतलं. मला आणखीन खेळायचं होतं. हसताय काय? मी खरं सांगते. धुळवड म्हटलं की आम्ही अगदी अंधार पडेपर्यंत खेळायचो माहितीये. आई इतकं वैतागायची ना माझ्यावर. मजा यायची तुम्हाला? हो, खूप मजा यायची. तुम्हाला नाही आली मजा आज? आली ना, पण झाला तुमचा फाजीलपणा सुरू. माझी पण काय, तुम्हाला माहितीये अशी धुळवड मी कधीच खेळलो नाही. असे रंग मला कोणीच लावले नव्हते आजपर्यंत. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला न रंगवता राहीन? थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? जे रंग आजपर्यंत मला आवडत नव्हते ते तुमच्यामुळे आवडायला लागले. माझ्या आयुष्यात असेच रंग भरत राहा. चला खाली जाऊया. थांबा थोडा वेळ. राजवीर सगळे जेवायचं थांबले. चला. अर्जुन, मी रागवले तुझ्यावर. का माई? काय झालं? अरे किती दिवसांनी आलायस? त्याचं काय ना माई, आता कामाचा लोड जरा वाढलाय. अगं मार्च एंडिंग जवळ येत आहे ना. शेवटी तू पण राजवीरचाच मित्र ना. काय माई, आता तुम्ही पण माझी थट्टा करताय. माई अजून कोणत्या मुहूर्ताची वाट बघायची? चला ना जेवून घेऊयात. किती वेळ झाला? अगं राजवीर आणि मनवा येतात ना, त्यांची वाट बघतोय. धना, ए धना इकडे ये जरा. काय झालं रंजुताई? धना जा जरा मनवा आणि राजवीरला बोलून आण. हो, मी मगाशी आवाज दिला होता त्यांना. पुन्हा एकदा बोलावते. हे बघा आल्याच मनवा वहिनी.
चला जेवायला बसूया. मनवा, तू आंघोळ नाही केलीस का अजून? नाही, मी केली आंघोळ. का? म्हणून तर एवढा उशीर झाला. अगं पण तुझ्या गालाला रंग अजून तसाच आहे. हा रंग कसा काय राहिला? मी सगळं मी जरा आलेच हा. धुवून येते. वहिनी, तो रंग नाही निघणार. अहो नाही, मी लगेच येते. मला नाही वाटत तो रंग निघेल. काय राजवीर, मी आलेच. दादा बस ना. माई, आता तरी जेवायला घेऊयात का? खूप भूक लागलीये ग. हो, बहिणीला येऊ देत ना, मग आपण बसूयात ना एकत्र जेवायला सगळे. बोला दवे. सर एक न्यूज द्यायची. सर नितीश सरांच्या वेबसाईटला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. काय? हो सर, आणि त्या मानाने आपल्या साईटला काहीच रिस्पॉन्स नाही. खूप कंप्लेंट्स येतात कस्टमर कडून आणि वेबसाईट सुद्धा सारखी क्रॅश होते. सर्व्हर सुद्धा डाऊन. दवे, आपल्या वेबसाईटला इतके वाईट रिव्ह्यू कसं काय मिळू शकतात? मग उत्तर शोधा दवे. काय चाललंय? इतका खर्च केला होता आपण, टेक्निकली स्ट्रॉंग होतो, डिझाईन चांगलं होतं, ग्राफिकली ऍडव्हान्स होतो आपण, मग असं कसं काय होतंय? दवे, मला एक्सक्युजेस नकोय. लवकरात लवकर मॅटर सॉर्ट आउट करा आणि कळवा. काय झालं? तुम्ही रूम मध्ये का आलात? फोन होता. एवढ्या मोठ्याने कोणाशी बोलत होता तुम्ही? ऑफिसचं काम होतं एक. राजवी, मी परत तेच करते. काय? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, सुट्टीच्या दिवशी ऑफिसची कामं घरात नाही आणायची आणि विचार पण नाही करायचा कामांचा. राजवीर, तुमच्याशी बोलते मी. सॉरी, काय म्हणालात तुम्ही? काय झालं? काही टेन्शन आहे का कामाचं? नाही. नक्की? नक्की. ओके. मी जेवायला वाढते, तुम्ही लवकर या. हाय नितीश. अरे हाय. अरे तू कधी आलास? आताच थोड्या वेळापूर्वी. पण तुम्हाला काय एवढा उशीर झाला? तसं मनूकडनं आम्ही लवकरच निघालो, पण येता येता गावामध्ये सुद्धा 2-3 कार्यक्रम अटेंड केले, म्हणून थोडा उशीर झाला. तू यायला हवा होतस. खूप मज्जा आली असती. आई, मला पण यायची खूप इच्छा होती, पण काय करू, काम आलं आणि जावं लागलं मला. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सुट्टीच्या दिवशी सुद्धा तू काम करतोयस, ही चांगलीच गोष्ट आहे. कीप इट अप माय सन. तुम्ही बसा, मी आहे आतमध्ये. छान वाटलं ना? सगळे आज एकत्र भेटले, कार्यक्रम सुद्धा चांगला झाला. बरेच वर्ष त्यांच्या घरात होळीच साजरी झाली नव्हती, पण ती सगळी अरेंजमेंट बघून माझ्या लक्षात आलं, ही सगळी उठाठेव आपल्या मनूचीच असणार.
आणि होळी म्हटल्यानंतर आपली मनू उत्साही होणार नाही असं कधी होईल का? पण ते सगळं बघून एक समाधान वाटलं मात्र. मनूच्या घरचे सगळेच जण खूप चांगले आहेत हो. हो, माही तर मनूला आपल्या मुलीसारखंच मानतात. खूप काळजी घेतात तिची. हो, आणि काळजी घेण्यात आपले जावई बापू सुद्धा काही कमी नाहीत हं. हम्म. बरं ऐका ना, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? कसली? मनूचे जे सगळीकडे होर्डिंग्स लागले होते ना, ते कुठेच दिसले नाहीत आपल्याला. असतील का? आपलं नीट लक्ष गेलं नस. नाही हो, माझं लक्ष होतं. मी जाताना सुद्धा बघितलं आणि येताना सुद्धा बघितलं. मला कुठेच दिसले नाहीत होर्डिंग्स. आरती, असेल काहीतरी, दुसरीकडे लावली असतील. इतक्या लवकर नाही हो, कसं शक्य आहे? थांबा, मी मनूलाच विचारते. आरती, आता फोन लावायची गरज आहे का? काय हरकत आहे फोन करून विचारायला? नको. थकली असेल ती, आराम करत असेल, तिला आता फोन लावू नकोस. बर, नाही त्रास देता तुमच्या मनूला. मी उद्या विचारेन. हातपाय धुवून येते मी. बसा तुम्ही. राजवीर, कसला एवढा विचार करताय? कामाचं काही टेन्शन आहे का? तेवढं नका ना एवढं टेन्शन घेऊ. होतं असं कधीतरी. सगळं ठीक होईल. काय मग मिस्टर राजवीर मोहिते पाटील, कसा होता आजचा दिवस? आज म्हणे तुम्ही खूप वर्षांनी धुळवड खेळलात, अंगाला रंग वगैरे लावून घेतला. कसं वाटतंय? छान वाटलं. फक्त छान? खरंच छान वाटलं. हे काय तुम्ही राजवीर, तुम्हाला आंघोळीनंतर रंग का लावला? मला सगळ्यांसमोर कसं झालं माहितीये? मी कुठे लावलं? तुम्ही खोटं नका बोलू, मला माहितीये तुम्हीच लावलेला. आणि मला कळलं पण नाही माहिती तुम्ही कधी लावला ते. आज एवढ्या वर्षांनी रंग आवडायला लागले. नाही, आधी आवडत नव्हते रंग असं नाहीये. मग इतकी वर्ष का नाही खेळला? माणसांचे रंग बदलताना बघितलंय मी. त्यामुळे या रंगांबाबतीत काही वाटणंच बंद झालं. लहानपणी ना रंगांची भीती वाटायची मला. ते रंगलेले चेहरे बघून कसं तरी व्हायचं. मग एकदा आईने ठरवलं की माझी भीती घालवायची. एका वर्षी तिने मला सांगितलं की तिला रंग खेळायचे, पण जोपर्यंत मी नाही खेळणार तोपर्यंत ती सुद्धा नाही खेळणार. मग काय, गेलो मी, खेळलो रंग, गेली भीती. आईमुळे रंगांची आवड तर लागली, पण आईच निघून गेली म्हणवा. मला सोडून. त्यानंतर ना प्रत्येक वर्षी होळीला आईची आठवण यायची. आणि त्या सगळ्या वाईट आठवणींचा त्रास व्हायचा. त्रास नको होता मला. म्हणून होळी असा क्षणच नसतो असं समजवायचो मी स्वतःला. पण आज तुमच्या बरोबर रंग खेळताना मला ते काहीच आठवलं नाही मनवा. आणि कदाचित यापुढे कधीच आठवणार नाही.
मी तुम्हाला मागे म्हणाले होते ना, एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर असं काहीतरी करायचं की त्या गोष्टीची एखादी छान नवीन आठवण तयार होईल. एवढे मेसेज कोणाचे येतात? 1 मिनिट मी बघते. काय झालं? धनाताईंनी आजचे फोटोज पाठवलेत. मी त्यांना सांगितलेलं ना काढा म्हणून. हे बघा. किती रंगवले तुम्हाला. छान आलाय तुमचा फोटो. तुम्ही मुद्दा माझ्या नाकाला रंग लावला ना. म्हटलं नाकावरचा राग जात नव्हता, रंगाने जातो का बघ. छान आला ना आपल्या दोघांचा फोटो. बघा झाल्या की नाही छान आठवणी तयार. चहा. कर्नल साहेब चहा आणलाय तुमच्यासाठी. दे. काय चाललंय तुमचं? तुमची बिचारी बायको इथे कधीपासून तुमच्यासाठी चहा घेऊन उभी आहे आणि तुम्ही पेपर का वाचताय? हो सॉरी सॉरी सॉरी. ठेवला पेपर. थँक्यू. घ्या आता चहा, नाही तर गार होईल. मग मला परत सांगाल गरम करून आण म्हणून. घेतो घेतो. याला काय झालं? अरे, अरे, काय चाललंय तुझं? नको. काय झालं मला सांग. अगं लॉटरी लागली, लॉटरी. गप्प बस. काय झालं नीट सांग. आई बाबा तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी गोष्ट घडलीये. काय? अरे नितीश सांग ना काय झालं. बाबा माझ्या वेबसाईटला बंपर ओपनिंग मिळालं. बंपर. काय अय्या, क्या बात है. खरंच की काय? खरंच. अगं आत्ताच फोन आला होता. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. ए मी आले थांब. अगं नितीश आय एम प्राऊड ऑफ. थँक्यू बाबा. मी तुला बोललो होतो ना, स्वतःवर विश्वास ठेवून काम केलंस तर जगात काहीही अचीव्ह करू शकतोस. हो बाबा खूप भारी वाटतंय. अहो लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. मेसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत. वाव. गुड, व्हेरी गुड. आकर. तोंड गोड करते तुझं. मातोश्री नमस्कार करतो. ए मला नाही, आधी बाबांना. बाबा एक गोष्ट लक्षात ठेव, यश मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. त्या सगळ्या गोष्टींनी हुरळून जाऊ नकोस. आता याच्यापेक्षा दुप्पट मेहनत करायची आहे तुला, कळलं? हो बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी यापेक्षा आणखीन दुप्पट मेहनत करेन. गुड. बरं मी सुष्मिताला फोन करून सांगतो. हं? ए तिला सांगा आमच्याकडून अभिनंदन. नक्की. चलो. वा खुश. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. हा तुमचा आयुर्वेदिक चहा. अगं तू कशाला आणलास? मी बाहेर आलेच असते ना. अहो असू द्या, काल खूप दमला असाल ना, आज जरा आरामच करा. हो, खूप दमायला झालं, पण झोप छान लागली. शेवटी उठायला उशीर झाला तो झाला. म्हणूनच म्हणते आज आराम करा. हो ग बाई, करते. अहो तर म्हणाले ना आराम करा, अजिबात कामांना हात नाही लावायचा.
अगं मग काल मज्जा आली की नाही? हो खूप. मनवा हा काय हो, काय झालं? काल तुझ्यामुळे आपलं घर माणसाने अगदी फुलून गेलं होतं. कित्येक वर्षात असा सण साजरा झालेला मी बघितलंच नव्हतं. तुझ्यामुळे सगळेजण एवढ्या उत्साहाने हा सण साजरा करू शकले. काय हो माय, माझ्यामुळे काय? अगं हो, तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. अगं माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. राजवीरने रंग लावला, तो लावून घेत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू होतं. मनवा, हे तुझ्यामुळे झालं. माई, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू मी कायम तसंच ठेवण्याचा प्रयत्न करेन. हो, आणि ते तसंच राहील अशी मला खात्री आहे. मनवा, तुझ्यामुळे राजवीर भरपूर बदलेल आणि तू त्याला खूप सुखात ठेवशील याची मला खात्री आहे.